नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पद्मश्री किताबाने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे निराश्रितांना सहाय्य करण्याचे कार्य त्याच जोमाने पुढे नेणाऱ्या ममताताईंना लोककल्याण भूषण पुरस्काराने माझ्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने विशेष आनंद होत असून समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना निरंतर 23व्या वर्षी पुरस्कार रूपाने सन्मानित करण्याचा राजाभाऊ होले यांचा मानस वाखाणण्याजोगा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना केले. लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने 23व्या लोककल्याण भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून झगडे बोलत होते. या प्रसंगी राजाभाऊ होले यांच्या हस्ते महेश झगडे यांना लोककल्याण गौरव सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे, पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, कार्याध्यक्ष हरिचंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप भामे, सचिव इंद्रपाल हत्तरसंग, खजिनदार पांडुरंग शेंडे, सागर पिलाने, राजू शेठ गर्जे, प्रशांत सुरसे, ॲडव्होकेट के.टी. आरू, नितीन आरू, राजाराम गायकवाड, प्राची देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ममताताई सपकाळ यांना महेश झगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, लोककल्याण भूषण पुरस्कारार्थ सन्मान चिन्ह तर राजाभाऊ होले यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. सुषमा सावळगी यांनी ममताताईंना साडी चोळी देऊन ओटी भरली. सत्काराला उत्तर देताना ममताताई म्हणाल्या, माझ्याच घरात माझ्याच लोकांनी माझ्या कार्याचे कौतुक केले, यामुळे मी भारावून गेले. भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची जबाबदारी या पुरस्काराने निर्माण झाली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यावेळी म्हणाले, राजाभाऊ होले गेली 27 वर्ष झाले या ठिकाणी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करीत आहे. नाहीतर काही लोक पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीप्रमाणे निवडणूक आली की कार्यक्रम घेतात व नंतर दिसतही नाहीत. माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना राजाभाऊ होले म्हणाले, लोककल्याण हाच आमचा ध्यास, हेच आमचे ध्येय. या उक्तीनुसार गेली 28 वर्ष लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य अव्याहतपणे निरंतर सुरू आहे. पुरस्काराच्या माध्यमातून भरीव कार्य करणाऱ्यांना समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक S.T. पवार, वर्षा शेंडे यांनी तर प्रास्ताविक दिलीप भामे तर आभार हरिचंद्र कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोककल्याण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पाहूया हा वृत्तांत. मला ज्यावेळेस राजाभाऊंनी सांगितले की असा एक आम्ही पुरस्कार देत असतो दरवर्षी आणि यावर्षी ममताताई सिंधुताई सपकाळ यांना देतोय, मला खरं म्हणजे ते मला असं वाटलं की माझाच काहीतरी सत्कार होतोय, कारण त्यांना मी सत्कार देतोय म्हणून. त्यामुळे मला फार बरं वाटलं. आणि आपलं कौतुक याच्यासाठी आहे की 23 वर्ष आपण हे चालू ठेवलेलं आहे. अलीकडे काही असं पावसाळ्यातील छत्र्यासारखं काही पुरस्कार होतात आणि मग ते चालले जातात. 23 वर्ष हे ठेवणं म्हणजे खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. जेव्हा एखादा पुरस्कार दिला जातो तेव्हा तो 2 कारणांनी दिला जातो. एक तर जिला पुरस्कार दिला जातोय त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेले जे योगदान आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्याला पुरस्काराने सन्मानित करणं हे कारण असू शकतं. आणि सतत 27 वर्ष हा कार्यक्रम घेत असतात. हे काही साधी गोष्ट नाही आहे. काही लोक निवडणुका आल्या की कार्यक्रम घेतात, निवडणूक संपल्या की कार्यक्रम संपून जातो. पण राजाभाऊंनी तसं केलं नाही. कायमस्वरूपी या ठिकाणी हा कार्यक्रम ते घेत असतात. लोकोपयोगी तडफदार निर्णय घेणारे एक तडफदार अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या, बऱ्याच ठिकाणी त्यांचा ठसा उमटवला. सर्व शेवटी त्यांनी जे काम केलं, कार्य केलं, त्याची पावती म्हणून प्रधान सचिव हे पद त्यांना मिळालं, शासकीय पद मिळालं आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. आणि त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतरही लोकोपयोगी कामात कधीही गप्प बसले नाही. सिंधुताई सपकाळ हे आमच्या परिचित होत्या. मला एकदा त्यांनी पुरस्कार दिलेला. त्यांच्या मी अनाथ आश्रमात
बऱ्याच वेळा गेलेलो आहे, त्यांचं कार्यही माहिती होतं. एकदा आम्ही नानांच्या कार्यालयामध्ये त्यांना बोलवलं होतं, तेव्हा त्यांनी मी भाषण देते पण मला राशन पाहिजे, हे माझ्या पोरांनो अगदी पदर पुढे केला आणि यात काहीतरी टाका रे अशी अर्थ विनवणी त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळं पण होतं. त्यांचे जर भाषण कोणी ऐकलं तर नक्कीच त्या ठिकाणी हजर असलेले लोक त्या ठिकाणी मदत करायचे. त्या म्हणायच्या हे माझ्यासाठी नाही आहे, ही माझी जी शेकडो पोरं आहेत हे त्यांच्यासाठी आहेत. आणि खरोखर आपण बघतोय आपल्या घरात 1 किंवा 2 पोरं आहे. आता पूर्वी आपल्या पूर्वजांना आजी आजोबांना 5-7-8 पोरं होती, ते सांभाळायची. आता आपल्याकडे 1-2 पोरं आहेत, पण तीसुद्धा आपल्याला सांभाळली जात नाही. परंतु सिंधुमाईंनी शेकडो पोरं सांभाळली, नुसती सांभाळलीच नाही तर त्यांना शिक्षण दिलं, त्यांना ह्या समाजामध्ये आपल्या पायावर उभं केलं. कित्येक मुलींची, अनाथ मुलींची लग्न लावून दिली. अशा या सिंधुमाईंची मुलगी ममता ही गेली 6-7 वर्ष, मला वाटतं त्याच्या आधीपासून हे त्यांच्या पुरा सांभाळत आहे. मला वाटतं माई असतानाच त्या कामामध्ये होत्या, परंतु माईनंतर आता 100% कार्य त्या ताईंचं